सांगितले की त्या संदर्भात बैठक आयोजित करणार आहोत। लक्षवेधी क्रमांक 7 सन्मान्य सदस्य सुनील शेळके। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 7। अध्यक्ष महोदय, वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, माझ्या मावळ विधानसभा क्षेत्रामध्ये तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या हद्दीमध्ये जवळपास 65 एकरावरती ऐतिहासिक तलाव आहे आणि या तलावामध्ये काही दिवसांपूर्वी बेकायदेशीरपणानं उत्खनन सुरू होतं। बेकायदेशीरपणानं मुरुम मातीची विक्री देखील मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होती आणि त्या संदर्भामध्ये माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे 13/7/2020 रोजी मी तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी, कार्यकारी अभियंता जलसंधारण आणि मावळ तहसीलदार अशी त्रिसदस्यीय समिती गठीत केली आणि या समितीला संपूर्ण तलावाची पाहणी करून अहवाल तयार करण्याचं काम केलं। अध्यक्ष महोदय, या समितीने जवळपास 700 पानाचा अहवाल तयार केला। यामध्ये उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असं म्हटलं की सदर तलावाचे उत्खनन करत असताना नगर परिषदेमधील सन्माननीय सदस्यांनी व अधिकाऱ्यांनी नगर परिषदेमध्ये स्थायी समितीचा ठराव घेतला, परंतु सदर कामाची तांत्रिक मान्यता न घेता नगर परिषदेच्या करातील रकमेची जवळपास 7,40,00,000 रुपयाची ठेकेदाराला बिल अदा करण्यात आली। कार्यकारी अभियंता जलसंधारण पुणे यांच्या अहवालामध्ये असं म्हटलं की सदर तलावाचे उत्खनन करत असताना तलावाच्या बंधाऱ्याच्या खोलीपेक्षा जास्त खोलीचं उत्खनन केल्यामुळं या तलावामध्ये पाणी साठा करण्या अगोदर बंधाऱ्याची मजबूतीकरण करणं आवश्यक आहे। जोपर्यंत मजबूतीकरण करत नाही तोपर्यंत बंधाऱ्यामध्ये किंवा तलावामध्ये कुठल्याही पाण्याचा साठा करू नये। आणि मावळ तहसील महसूल विभागाचा अहवाल असा आहे की सदर तलावाचे प्रश्न काय अध्यक्ष महोदय 1.5 वर्षापासून याचा पाठपुरावा करतो। मी समजून सांगतो, त्याचं उत्तर मला सांगतो, तुम्हाला सर्व सांगतो की सदर तलावाचे उत्खनन करताना कुठल्याही प्रकारची उत्खनन परवानगी न घेता जवळपास 2,03,76 ब्राची रॉयल्टी व दंड असा 79 कोटी रुपये हा दंड नगर परिषदेला ठोठावलेला आहे। यामध्ये नगराध्यक्ष, सन्मान्य सदस्य, अधिकारी, ठेकेदार आणि देवराई संस्था यांच्या संगनमताने हे सर्व उत्खनन झालेले। या सर्व प्रकरणाची गेले 1.5 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करतोय आणि पाठपुरावा केल्यानंतर विभागीय आयुक्तांना डीएमए कार्यालयाकडे देखील सर्व माहिती पाठवली। त्यामध्ये पुन्हा या सर्व माहिती घेत असताना जबाबदारी निश्चित करून द्या सांगितलं, जबाबदारी निश्चित करून दिली। माझा स्पेसिफिक प्रश्न एवढाच आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी करत असताना संबंधित अधिकारी, संबंधित सदस्य, ठेकेदार, देवराई संस्था यांच्यावरती दोषापत्र सादर केल्यानंतर किंवा त्यांच्यावरती निश्चित केल्यानंतर सुद्धा अद्याप त्याच्यावरती कुठलाही निर्णय घेतला जात नाही। मी आपल्या माध्यमातून मंत्री महोदयांना एवढंच विचारतो की सर्व प्रकरण आपण किती दिवसांमध्ये निकाली काढणार आणि संबंधित जे कोणी व्यक्ती आहेत या व्यक्तींकडनं महसूल किंवा नगरपालिकेमध्ये जनतेने जो टॅक्स रूपी पैसा भरलाय हा पैसा जो गेलेला आहे तो वसूल करणार का? अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघात असलेल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये एका तलावामध्ये मधील गाळ माती काढण्याचा विषय होता। खरं विषय काही वर्ष 2017च्या दरम्यान झालेला विषय असेल, त्यावेळेस उद्देश हे काढण्याचा जरी चांगला असला, लोकांसाठी असला, तरी एकंदरीत ज्या पद्धतीने ही सगळी प्रक्रिया राबवली गेलेली आहे ते बघता निश्चितपणे याच्यामध्ये प्रोसिजर्स काय फॉलो केलेल्या दिसत नाहीयेत। जे काय निष्कर्ष आलेले आहेत, खरं ठराव नगर परिषदेचा ठराव न घेता अगदी 89 लाख रुपये वगैरे वगैरे खर्च होणार असतील, म्हणजे जे काही डिझेल 89 लाख की 89 कोटी
नाही, हे रक्कम 89 लाख आहे, पण काही का होईना ठराव केल्याशिवाय 1 रुपये खर्च जसा करता नाही, येत तो नाही. मुद्दा नाहीये. मी असं नाही म्हटलं की ते काय आहे, 89 लाख त्यांनी सन्मान्य तो सदस्यांनी वेगळा, 89 त्यांचा- कोटी रुपयाचा उल्लेख केला. नाही, तो वेगळा विषय आहे. मी एक एक विषय सांगतो, तो पण विषय आहेच, पुढे येईलच. तर लोकसहभागातून जे काय तिथं गाळ वगैरे काढायचा होता, तर त्याला नंतर असं आलं की बा डिझेल नगरपालिकेने पुरवावं. तर नगरपालिकेने कुठला ठरावही केला नाही त्या डिझेलला पैसे देण्यासंदर्भात. काय कोणाला दिलंय, किती दिलंय, त्याचा कसा विनियोग झाला याचही खूपशी काय नोंद ठेवल्यासारखी दिसत नाही. आणि मग निश्चितपणे प्रोसिजरच्या लॅब्स याच्यामध्ये आहेत. कुठल्याही प्रकारचं नंतर देखील कार्योत्तर देखील मंजुरी घेण्यात आलेली दिसत नाही, असं प्रथमदर्शनी दिसून येतंय. त्याचबरोबर इतर देखील बरेच असे ठराव न करता बरेचसे विषय केलेले आहेत. आणि निश्चितपणे याच्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांच्या मार्फत डीएमएना त्यांचा अहवाल सादर केलेला आहे. आणि त्या अहवालानुसार दोघही पदाधिकाऱ्यांची नगराध्यक्ष आणि काही नगरसेवक यांच्यावर आपला कलम 55 आणि 42 नुसार आपण त्यांना, मला वाटतं पुढची सुनावणीची तारीख त्यांना दिलेली आहे. त्यांना शोकॉज नोटीस आपण दिली आणि आता 30 तारखेला त्यांची आपण पुढची सुनावणी पदाधिकाऱ्यांची आपण घेतो आहोत. आणि सन्मान्य सदस्यांच्या भावना मी समजू शकतो किंवा त्यांचं म्हणणं आहे आता खूप दिवस झाले, काहीतरी कालमर्यादेमध्ये हे संपवलं पाहिजे. तर आम्ही या सुनावण्या अगदी कुठलाही त्याच्यामध्ये वेळ जाणार नाही, तातडीनं ह्याच्यावरती जर समजा काही एखादी पुढची डेट द्यावी लागलीची की शेवटी कायद्याला व्यवस्थितपणे कुठलाही सर्वांना न्याय देऊन शेवटी सुनावणीमध्ये सर्वांच्या बाजू ऐकवतात. नाही, असं त्याला कालमर्यादा अशी सांगता येणार नाही सदस्य महोदय, पण आम्ही प्रायोरिटीवरती त्याच्यामध्ये तारखा घेऊन महिन्याभरामध्ये ही सुनावणी संपवण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि राहिला बाब अधिकाऱ्यांचा, हे पदाधिकाऱ्यांच्या बाबतीत झालं, तर अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील या सर्व जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये ज्यांच्यावरती ठपका ठेवलेला दिसतोय, या सर्वांच्या विरुद्ध महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979च्या नियम 8 खाली विभागीय चौकशी करण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यांच्यावरच लवकरात दोषारोप पत्र त्यांच्यावरती बजावण्यात येईल. आणि त्याचबरोबर मला वाटतं एक देवराई संस्थेचा त्यांनी उल्लेख केला सन्मान्य सदस्यांनी, त्याचं काय मला याच्यामध्ये जर काय जरी नसेल तर त्यांची देखील जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करू, किंवा जर ऑलरेडी त्याच्यामध्ये चौकशीमध्ये तर दोषी ठरलेले असतील तर त्यांच्या विरुद्ध देखील योग्य ती कारवाई कडक करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, आपण जो मगाशी प्रश्न उपस्थित केला, यामध्ये नगरपालिकेच्या नफा फंडातले जवळपास 7,40,00,000 रुपयाचे बिल अदा केले संबंधित ठेकेदाराला. कुठलंही तांत्रिक मान्यता नाही, कुठलाही ठराव नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये जवळपास 7,40,00,000 रुपयाचं बिल ठेकेदाराला दिलं. या व्यतिरिक्त राज्य शासनाचा महसूल ते सगळं मान्य केलं. 79 कोटी रुपये. ते सगळं शासन. आता माझं म्हणणं काय, मागणी माझं म्हणणं एवढं की 79 कोटी रुपये राज्य शासनाने महसूल विभागाने दंड ठोठावला. 7,40,00,000 रुपये ही वसुली नगरपालिकेची, म्हणजे ही सगळी वसुली ही तुम्ही संबंधित ठेकेदार किंवा अधिकाऱ्यांकडून करणार का? आणि माझा व्यक्तिगत हाच प्रश्न आहे की सदस्य म्हणून या ठिकाणी जवळपास 4 लाख जनतेने मला पाठवलंय, तरी सुद्धा मी 1.5 वर्ष या प्रकरणाचा पाठपुरावा करतोय. अजून किती दिवस किंवा किती महिने किंवा किती वर्ष याचा पाठपुरावा करायचा मला हे तुम्ही सांगा. मला दिवस ठरवून द्या. अध्यक्ष महोदय, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सन्मान्य सदस्यांची भावना खूप तीव्र दिसते, कारण मोठा नगर परिषदेच्या पैशाची मोठी अफरातफर झाल्याची त्यांची भावना आहे. तर पदाधिकाऱ्यांविरुद्ध जे का आपले 55 सेक्शन 42 वर जी सुनावणी चालू आहे, मी त्यांना मगाशी पण सांगितले की एका महिन्यामध्ये ही सुनावणी संपवण्याचा आमचा प्रयत्न राहील. शेवटी ही क्वासी ज्युडिशियल प्रोसेस आहे, त्याला एखाद्याने पुढची तारीख वकिलाचे काय आर्ग्युमेंट होतात ते बऱ्याचदा कधी कधी सांगता येत नाही, परंतु एका महिन्यामध्ये सुनावणी संपून निकाल देण्याचा आमचा प्रयत्न राहील. आणि जे काय 79 कोटी जे काय महसूल विभागाने दंड ठोठावलेला आहे, तर माझ्या माहितीप्रमाणे त्याच्यामध्ये मला वाटतं नगरपालिकांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केलेलं आहे. आणि जे काय योग्य आहे ते तपासून निश्चितपणे, कारण तलाठ्यांच्या अहवालात असं दिसतंय की मुरुमाचं देखील उत्खनन झालेलं दिसतंय, असं तलाठ्यांचा अहवाल आहे. म्हणजे गाळ आणि ती काय वनस्पती वगैरे काढणं अपेक्षित होतं, तर मुरुम देखील गेलेला आहे असं तलाठ्यांचं निरीक्षण दिसतंय.
त्यामुळं महसूल विभागाच्या अंडर ही कारवाई आहे ती उपविभागीय अधिकाऱ्यांच्या स्तरावरती चालू आहे आणि जर ह्याच्यामध्ये सगळे दोष सिद्ध झाले तर निश्चितपणे नगरपालिकेचं झालेलं नुकसान आहे ते देखील शेवटी लोकांचा पैसा आहे, नगरपालिका फंडातनं जर हे कामं झाले असं सदस्यांचं म्हणणं आहे आणि जर काय दोषारोप सगळे सिद्ध झाले तर त्याप्रमाणे उचित कारवाई करण्यात येईल. सुधीर भाऊ. अध्यक्ष महाराज, लक्षवेधी जरी एका विशिष्ट विषयाच्या संदर्भात एका प्रसंगाच्या संदर्भात असेल तरी हा सर्वदूर हाच अनुभव आहे आणि म्हणून माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहे. एक स्पेसिफिक प्रश्न हा आहे की एखाद्यावर जेव्हा अशा पद्धतीने गुन्हा उघडकीस येतो, काही लोक मॅच फिक्सिंग करतात, निर्णय द्यायला 6 महिने, वर्ष, 2 वर्ष आणि कधी कधी अतिशय जास्त कालावधी लावतात. आणि म्हणून माझा पहिला स्पेसिफिक प्रश्न असा आहे की सरकार कायद्यामध्ये काही बदल करून स्पेसिफिक 60 दिवसात 90 दिवसात हा निर्णय लावणे बंधनकारक करणार आहे का? कारण ज्या ठिकाणच्या चोऱ्या होतात अशा ठिकाणी 1-1, 1.5 वर्ष निर्णय लागत नाही. माझा तुझा आपला तुपला आवडता नावडता अशा भावनेतून. म्हणून स्पेसिफिक पहिला प्रश्न की कायद्यात सुधारणा करून एका विशिष्ट कालमर्यादेमध्ये हा आपल्याला निर्णय केला पाहिजे आणि 50% अंडर प्रोटेस्ट त्याच्यावरच्या दंडाची रक्कम भरली पाहिजे. नंबर 2, हा गुन्हा का घडतोय? खरं तर सरकारचं एक धोरण मागे विधानसभेत आपण अनुभवलं की चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दारूबंदी होती तर आपण सांगितलं की अवैध मोठ्या प्रमाणावर दारू विकल्या जाते म्हणून आपण दारूबंदी हटवली. कारण काय तर आपण पकडूच शकत नव्हतो. आत्ताही तोच प्रश्न आहे की अवैध का विकले जाते. तर परवा प्रकाशजी थांबायला ऐका ना, तुम्ही राग आणू नका. अहो मी काय बोलतोय ते ऐका. म्हणतात मी तुम्हाला डिस्टर्ब करत नाही, कमीत कमी मला डिस्टर्ब करू नका, थांबा. हो नका करू प्रकाशजी, पुन्हा निवडून या. मला डिस्टर्ब करणारा पुन्हा निवडून येत नाही, दैवी शक्ती आहे ती. भानगडीत पडू नका. आहे म्हणून सांगतोय. कारण प्रश्न जनतेच्या ठीक आहे 2024 मध्ये भेटू. हा अध्यक्ष महाराज, माझा स्पेसिफिक माझा प्रश्न असा आहे की अवैध का होत आहे तर तुम्ही रेतीचे घाट काढत नाही. आता नवीन पुन्हा एक बॉम्ब तुम्ही टाकला. आता मुरुम उत्खनन जे तुम्ही पहिल्यांदा मुरुम अधिकृतपणे द्यायचे परवा बंद केलं. परिणाम काय होईल? आता हेच महिने आहे रस्ते किंवा सर्व काम पूर्ण करण्याचे, जून महिन्यापर्यंत. आता तुम्ही मुरुमासाठी जर कोणी टीपी मागायला गेला तर तुम्ही परवा तुमच्या विभागाने निर्णय केला की आम्ही मुरुम उत्खनन करू देणार नाही. परिणाम काय होईल? एक तर रस्ते थांबवावे लागतील. याची काही उपाय शोधणार आहोत की नाही आपण? आणि म्हणून माझा दुसरा स्पेसिफिक प्रश्न आहे की मुरुमाच्या संदर्भामध्ये ताबडतोब राज्य सरकारने 2 दिवसापूर्वी जी बंदी टाकली, सर्व ठिकाणच्या राज्याच्या टीपी थांबवल्या. ती बंदी एनजीटीचं नाव सांगून किती दिवस तुम्ही अशीच ठेवणार आहात? कारण तुम्हाला या संदर्भामध्ये ताबडतोब पर्यावरण विषयक अधिकाऱ्यांची संख्या वाढवा, कर्मचाऱ्यांची संख्या वाढवा, टेक्नॉलॉजी वाढवा. पण तुम्ही जर सारे राज्याचे रस्ते थांबवून दिले तर याच्यातून दुष्परिणाम होईल. म्हणून दुसरा प्रश्न की या संदर्भात सरकारचं धोरण काय? अध्यक्ष महोदय, खरं सन्माननीय सदस्यांनी विचारलं की टाइम बाउंड विषय आहे का किंवा त्याच्यावर की आपण काय करणार का. तर सन्माननीय शेळके साहेबांना जे काय अभिप्रेत आहे, नगराध्यक्ष तिथले सदस्य यांच्यावरती काय कारवाई होणार, तर ही क्वासी ज्युडिशियल प्रोसेस आहे. याला आपण असं कालमर्यादेचं हे करू कायदा हे करू शकणार नाही. परंतु निश्चितपणे तुम्हाला टाकायची नसेल तर टाकू नका, पण अशी माहिती देऊ नका की काल मर्यादा क्वासी ज्युडिशियल मध्ये टाकता येत नाही. माझी आपल्याला विनंती आहे, राज्याच्या विद्यार्थ्यांचं सामान्य ज्ञान बिघडवू नका. त्यांना ज्ञान देता येत नसेल तर देऊ नका, पण सामान्य ज्ञान बिघडवू नका. याच्यावर मी कधी तुमच्याशी चर्चा करायला तयार आहे. माझं ज्ञान काय साहेबांनी एवढा अनुभव, माझं ज्ञान काय साहेबांपेक्षा मोठं नाही. परंतु क्वासी ज्युडिशियल प्रोसेस जेव्हा असेल
त्यावेळी बऱ्याचदा सगळ्या बाजूचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं, वेगवेगळे पुरावे वेगवेगळ्या वेळी येतात, ते तपासावे लागतात. त्यामुळं न्यायालयीन बाबीला आपण काही कालमर्यादा ठरवणं हे मी तर काय एवढा आपल्यापेक्षा अनुभवानं मोठा नाही, परंतु त्याला नाही, पण न्यायालयीन बाबीला कालमर्यादा ठरवणं सुधीर भाऊ मला एक मिनिट. हे उदाहरणार्थ सन्मान्य सदस्यांनी मुळामध्ये गेले 1.5 वर्ष पाठपुरावा करून हे प्रकरण आपल्यापर्यंत पोहोचवलंय. हे साधारण प्रकरण आपल्याकडे कधी आलं? ते मी त्यांना उत्तर दिलेलं आहे. त्यांचं जे स्पेसिफिक विषय आहे त्याला मी सांगितलं की आम्ही हे करू, परंतु मी त्यांना देखील असं कालमर्यादा देऊ शकलो नाही की महिन्याभरात आम्ही प्रयत्न करू असं सांगितले. कारण न्यायालयीन क्वासी ज्युडिशियल बाबीमध्ये मी जर त्यांना सांगितलं की मी आठवड्याभरात, मी जर त्यांना सांगितलं की मी एका आठवड्यात तुम्हाला देतो, उदाहरणार्थ ते एक लक्षात घ्या, ते असं म्हणाले नाहीत की एका आठवड्यात वगैरे द्या, ते म्हणाले महिना 2 महिने. पण मला जाणून घ्यायचं की हे प्रकरण आपल्याकडे आलं कधी? नाही, मी त्यांना आता काय मला जाणून घ्यायचं ना, तुमच्याकडे नसेल माहिती तर नाही सांगा. की आता माझ्याकडे एक्झॅक्ट माहिती नाही, मी आपल्याला सांगेल एक्झॅक्ट तारीख माझ्याकडे नाही. परंतु मला अध्यक्ष महोदय मला एवढंच सांगायचंय की सन्माननीय शेळके साहेबांचा जो विषय आहे स्पेसिफिकली त्याला मी उत्तर असं दिलेलं आहे की क्वासी ज्युडिशियल बाब आहे, तरी देखील एका महिन्यामध्ये ही बाब संपवण्याचा आम्ही प्रयत्न करू. जरी समोरच्या वकिलांनी काय सांगितलं बाबा आता आज नाही उद्या तारखा, थोडा न्याय तेवढा द्यावा लागतो, तर त्या लवकर तारखा घेऊन आम्ही ही बाब निकालात लवकर काढू. चला. आणि दुसरा जो विषय महसूल विभागाच्या संदर्भातला होता, तर मी सन्माननीय बाळासाहेब थोरातांच्या कानावर आपल्या भावना घालेल आणि निश्चितपणे योग्य उत्तर आपल्याला मिळवून द्यायचा प्रयत्न करेल. लास्ट क्वेश्चन, दिलीप लांडेजी. हा पुणे जिल्ह्यातलाच प्रश्न आहे. पुणे जिल्ह्याशी संघटित असल्यामुळे अध्यक्ष महोदय, पुणे जिल्ह्यामध्ये कात्रज घाटाच्या वरच्या डोंगराळ भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर खोदल्यामुळे जीवितहानी झाली होती. ही मंत्री महोदयाला संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. नाही हो, हा तळे दाभाडे नगरपालिका हद्दीतला प्रश्न आहे दिलीपराव. तुम्ही त्यांना त्याच्या बाहेर जाऊन जर विचारलं तर मला वाटत नाही ते फार उत्तर देऊ शकतील असं. नाही, अध्यक्ष महोदय, माझा प्रश्न याच्याशी संबंधित जोडीत असो. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीने पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुक्यात तांबाड या गावी मोठ्या प्रमाणामध्ये डोंगर खोदले जात आहेत, गेस्ट हाऊस बांधले जात आहेत. वरच्या भागात असल्यामुळे खाली जी वस्ती आहे ह्याला पूर्वी झाल्याप्रमाणे जीवितहानी होण्याची शक्यता आहे. हे मंत्री महोदयांना माहित आहे का? बेकायदेशीर खोदकाम थांबवणार आहेत का आणि त्याच्यावर कारवाई करणार आहेत का? त्यांच्या बरं ठीक आहे, द्या उत्तर काय. अध्यक्ष महोदय, आता तसा संपूर्णपणे स्कोपच्या बाहेरचा जरी विषय असला तरी त्यांच्या भावना जाणून घेऊन वस्तुस्थिती काय बघून त्यांना उत्तर द्यायचं आम्ही. लास्ट क्वेश्चन, प्रकाशदादा देशमुख. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी या नगर परिषदेमध्ये कुठल्याही प्रकारचा ठराव न घेता जवळजवळ नप फंडातून 7,40,00,00,000 रुपये या कामावर खर्च झालेले. तुम्ही सांगितलं की आम्ही क्वासी ज्युडिशियल याच्यामध्ये नगराध्यक्ष असतील, इतर पदाधिकारी असतील यांच्याबरोबर कारवाई करू, आणि अधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या बाबतीत आपण असं सांगितलं की विभागीय चौकशी करू. प्रथम दर्शनी जर ते दोषी असतील तर निश्चितपणानं त्यांना नोकरीतून सस्पेंड करून ही चौकशी व्हायला पाहिजे, विभागीय चौकशी. आता मागच्या 1.5 वर्षापासून सन्माननीय आमदार साहेब प्रयत्न करतायत, अजूनही त्यांना काही रिझल्ट मिळत नाही. आणि ह्या मुख्याधिकारी आणि कर्मचाऱ्याच्या बाबतीमध्ये विभागीय चौकशी करून अजून किती वर्ष लागणार आहेत? त्यामुळं या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करून ही विभागीय चौकशी आपण करणार का? सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण रीतसर त्यांची चौकशी लावलेली आहे. एखाद्याला काय नेमकं झालं असेल, चौकशीत जर काय सिद्ध झालं तर आम्ही कठोरातली कठोर कारवाई त्यांच्यावर. मंत्री महोदय, असं नाहीये की ज्या अर्थी तुम्ही 55 खाली चौकशी सुरू केली, मला माहिती आहे हो, वेगळी आहे ती, मलाही कल्पना आहे त्याची, समजून घ्या. तर ती लोकप्रतिनिधींची केली 55 खाली, म्हणजे त्यांच्या जवळजवळ अंतिम त्यांच्यावर काय कारवाई करण्यात पत आलात. आणि त्यांचं म्हणणं कर्मचाऱ्यांच्या बाबतीत हे असं सहानुभूतीचं धोरण का, असं त्यांचं म्हणणं.
अध्यक्ष महोदय, अजिबात सहानुभूतीचं कुठलंही धोरण त्यांच्या बाबतीत आम्ही ठेवणार नाही. 6 महिन्याच्या आत ही सगळी इन्क्वायरी पूर्ण होईल आणि दोषी सापडले तर योग्य कठोर लास्ट क्वेश्चन अशोकराव पवार. आपण नगर अध्यक्ष महोदय, आपण नगर विकास खातं चांगलं सांभाळलेलं आहे. तुम्ही इकडं असल्यावरती तुम्ही परफेक्ट उत्तर अध्यक्षाकडनं करून घेता, तारखेवाईज करून घेता. मग आता निबंधासारखं उत्तर चाललंय सभागृहामध्ये बराच वेळा आपण पाहतो. पॉइंटेड प्रश्न विचारला, शेळके साहेबांचा मुद्दा तुमच्या लक्षात आला की हा किती सिरियस आहे. मग तुम्ही मंत्री महोदयाकडनं ते म्हणतात की आम्ही प्रयत्न करू या म्हणण्यापेक्षा आपण त्यांना आदेश देऊन एक तारीख अशी फिक्स केली पाहिजे की याचं उत्तर दिलं पाहिजे. ही भूमिका तुमची वर बसल्यावरती पण राहिली पाहिजे. म्हणून तुम्ही त्यांच्याकडनं तारीख फिक्स करून आम्हाला सभागृहाला माहिती द्या. नाही, असं नाही अशोकराव. काय आहे की मगाचपासून मी मंत्री महोदयांना 3 प्रश्न विचारून तो प्रयत्न केला, पण त्यांनी सुद्धा मला सांगताना ते नवीन असल्यामुळे कदाचित सांगत असतील किंवा ते मंत्री असल्यामुळे कदाचित बोलत असतील. ते मला तो वेगळा प्रश्न आहे करून ते मला टाळत होते. पण ठीक आहे, नवीन आहेत म्हणून मी काही तेवढं जाणून घेतलं नाही. पण त्यातले ते जयंतरावांचे भाचे आहेत हे आपण लक्षात घ्या. तर ठीक आहे मंत्री महोदय, सभागृहाच्या भावना लक्षात घेता तुम्ही असं केवळ आणि केवळ अधिकारी सांगतात तेवढ्यावर विसंबून राहून चालणार नाही. तर एखादं प्रकरण हे कधीतरी धसास लावून प्रशासनाला सुद्धा हे दाखवून द्यावं लागेल की मंत्र्यांना थातुरबातुर उत्तर देऊन चालणार नाहीत. अशा पद्धतीने ह्या प्रकरणामध्ये तुम्ही लक्ष घालून कारवाई करा. नेक्स्ट लक्षवेधी. लक्षवेधी क्रमांक 8. मंत्री महोदय.